नमस्कार. इयत्ता 8वी आपलं 7वं प्रकरण चालू होणार आहे, ते म्हणजे व्हेरिएशन. आता व्हेरिएशन म्हणजे चलन. चलन म्हणजे एक राशी बदलली का दुसरी राशी बदलती, याला चलन म्हणतात. दोन क्वांटिटी आहे समजा एक्स आणि वाय, दोन्ही राशी काय वेळेस संगच बदलतात किंवा एक राशी वाढली तर दुसरी कमी होती, पण एका क्वांटिटीचा दुसऱ्या क्वांटिटीवर जर परिणाम होत असला तर त्यालाच आपण व्हेरिएशन म्हणतो, चलन म्हणतो. जेव्हा दोन्ही क्वांटिटी एकाच वेळेस वाढतात त्याला डायरेक्ट व्हेरिएशन म्हणतात, आणि जेव्हा एक क्वांटिटी वाढते त्यावेळेस दुसरी कमी होती त्याला इनव्हर्स व्हेरिएशन म्हणतात. मग दोन प्रकारचे व्हेरिएशन आहे, एक आहे डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे समचलन, आणि एक म्हणजे इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे व्यस्त चलन. आणि दोन क्वांटिटी तर राहणारच आणि त्यांचाच एकमेकांवर परिणाम होणार. शक्यतो जे पैशाच्या बाबतीत असतात उदाहरणं ते डायरेक्ट व्हेरिएशनचे असतात, आणि जे कामाच्या बाबतीत राहतात ते इनव्हर्स व्हेरिएशनचे असतात. आपण त्यांचे दोन उदाहरणं पाहू. पहिल्यांदा डायरेक्ट व्हेरिएशनच्या बाबतीत पाहू. आपण ह्या प्रकरणामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन तयार करायचे. आज आपण दोन्ही डायरेक्ट आणि इनव्हर्सचे इक्वेशन तयार करू, पुढच्या तासाला त्याचे उदाहरणं घेऊ. फक्त आज इक्वेशन तयार करू. आपण दोन उदाहरणं बघू. पहिल्यांदा डायरेक्ट व्हेरिएशनच्या बाबतीत मी सांगितलं, रुपये पैशाच्या बाबतीत किमतीच्या बाबतीत शक्यतो डायरेक्ट व्हेरिएशन असतं. एक पेन घेतला 5 रुपयाला, 2 पेन घेतले 10 रुपयाला, या पद्धतीने डायरेक्ट व्हेरिएशन असतं. एक क्वांटिटी वाढली का दुसरी पण त्याचबरोबर वाढते, त्याच पटीमध्ये वाढते, त्याला म्हणतात डायरेक्ट व्हेरिएशन. मग आपण पेनच्याच बाबतीत पाहू, नंबर ऑफ पेन आणि रुपीज आपण पाहू. एक पेन जर 5 रुपयाला असेल तर आपल्याला माहिती आहे 2 पेन 10 रुपयाला होतील, 5 पेन 25 रुपयाला होतील, 10 पेन 50 रुपयाला होतील. म्हणजे पेनांची संख्या वाढली का त्याची किंमत वाढणार, आणि मग अशा प्रकारच्या व्हेरिएशनला डायरेक्ट व्हेरिएशन म्हणतात. आणि याच्यामध्ये ह्या दोघांचा भागाकार कसा राहतो आपण ते पाहू. जसं या ठिकाणी रेशो आपण म्हणू 1/5 या पद्धतीने लिहिलं तर याचा अतिसंक्षिप्त 1/5 राहील. दुसरं 2/10 जर म्हटलं याचं अतिसंक्षिप्त काय होईल बा, बे 5 10, म्हणजे परत काय आलं 1/5. 5/25चा विचार केला तर परत 5/25 काय होईल 1/5, 5 5 25, आणि शेवटी 10 आणि 50 आहे, म्हणजेच 10/50चा विचार केला तरी पण रेशो तोच राहील, म्हणजेच 10 10, 10 50, म्हणजेच काय आला 1/5. पण डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये काय असतं, एक क्वांटिटी वाढली का दुसरी वाढती, एकाची किंमत कमी झाली का त्याच पद्धतीने किंमत कमी होती दुसऱ्या क्वांटिटीची. मग या प्रकारे डायरेक्ट व्हेरिएशन असेल तर यांचा भागाकार सारखाच राहतो. तुम्ही भागाकार म्हणा, रेशो म्हणा, अतिसंक्षिप्त रूप म्हणा, ते सारखं राहतं. जसं 1/5 हे पहिल्याचं अतिसंक्षिप्त रूप आहे म्हणजेच रेशो, दुसऱ्याचं पण पहा 1/5, तिसऱ्याचं पण आणि चौथ्याचं पण, कारण एकाच वेळेस दोन्ही कमी जास्त होतात म्हणून रेशो सारखा राहतो. म्हणजे थोडक्यात डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये ज्या दोन क्वांटिटी एक्स आणि वाय यांचा रेशो समान असतो असं आपण म्हटलं तरी चालेल, किंवा असं पण म्हणू शकतो डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये दोन क्वांटिटीचा भागाकार सारखा राहतो. मग यानुसार इक्वेशन काय तयार होतं पहा. प्रत्येक ठिकाणी जर रेशो सारखाच येतोय तर आपण त्याला जर k म्हटलं, x/y k म्हणजे काय, कॉन्स्टंट म्हटलं जातं. तर आपण असं लिहू शकतो x/y k म्हणजे कॉन्स्टंट. आणि महत्त्वाचं डायरेक्ट व्हेरिएशन लिहिलं कसं जातं, x व्हेरियस डायरेक्टली ॲज वाय असं लिहिलं पण जातं. ते वाचता पण यायला पाहिजे. हे अल्फाचं चिन्ह आहे पण वाचताना असं वाचतात x व्हेरियस डायरेक्टली ॲज वाय किंवा x डायरेक्टली प्रपोर्शनल ॲज वाय असं पण वाचलं जातं. शक्यतो x व्हेरियस डायरेक्टली ॲज वाय हे सोपं जातं. मग लक्षात ठेवा, जर या पद्धतीने लिहिलेलं असेल तर याच्यामध्ये कोणतं चलन आहे, मग समचलन आहे. आणि समचलनामध्ये जो भागाकार आहे, रेशो आहे, तो कसा राहतो, सारखा राहतो. म्हणून x/y k म्हणजे k म्हणजे काय, कॉन्स्टंट. हे आहे डायरेक्ट व्हेरिएशनचं इक्वेशन. तेच आपण पुढं असं लिहू शकतो, देअरफॉर x y जर तिकडे गुणिले गेला तर yk असं पण आपण लिहू शकतो. इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशनचं हे इक्वेशन आहे. x = yk, ज्या ठिकाणी k हा काय आहे,
कॉन्स्टंट किंवा के वाय लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू के वाय या पद्धतीने लिहिलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. म्हणजेच के या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. पण लक्षात काय ठेवायचं, डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये ज्या दोन क्वांटिटी आहे त्या दोन्ही एकाच वेळेस वाढतात पण आणि एकाच वेळेस कमी होतात आणि त्या दोघांचा भागाकार, त्या दोघांचा रेशो हा प्रत्येक ठिकाणी सारखा राहतो. म्हणजेच एक्स अपॉन वाय हा सारखा असल्यामुळे इज इक्वल टू काय लिहितात, के म्हणजे कॉन्स्टंट. आणि म्हणून हे काय त्या इक्वेशनचं, त्या व्हेरिएशनचं इक्वेशन म्हणजेच एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के इज द इक्वेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन किंवा एक्स इज इक्वल टू के वाय इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. मग हा पहिला भाग ज्याच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे. आता इनव्हर्स व्हेरिएशन. इनव्हर्स व्हेरिएशनमध्ये शक्यतो कामाच्या बाबतीत राहतं. काम, मजूर वाढले कमी दिवसात काम होईल, मजूर कमी केले तर जास्त दिवस लागेल. किंवा स्पीडचा आपण विचार केला, जसं इथं मी स्पीड आणि आवर्स म्हटलेले, गाडीचा वेग वाढला तर आपल्याला पोहोचण्यासाठी कमी वेळ लागेल आणि जर स्पीड कमी असेल तर पोहोचणारा वेळ हा जास्त लागेल. त्यानुसार या ठिकाणी परत सांगतो, एक क्वांटिटी वाढली का दुसरी वाढती. शक्यतो रुपये पैसे किंवा एरिया व्हॉल्यूम याच्या बाबतीत पण असं राहतं. समजा सर्कल आहे, रेडियस वाढले तर एरिया वाढेल, आहे की नाही. मग या बाबतीत जे राहतात उदाहरणं तर ते डायरेक्ट राहतात. आता इनव्हर्सचं पाहू आपण. आता इनव्हर्सच्या उदाहरणामध्ये एक काम दिलं असतं तुम्हाला, जसं इथं असं आपण समजू आपल्याला 200 किलोमीटर अंतर पार करायचं आहे. 200 किलोमीटर अंतर पार करायचं आहे आणि ते पार करण्यासाठी स्पीड कमी जास्त आपण तयार करू आणि त्यानुसार किती वेळ लागेल, किती तास लागेल याचा अंदाज घेऊ. आता जर 50चा स्पीड असेल, 50चा स्पीड एक काम दिलेलं आहे, मग 50चा स्पीड आहे एका गाडीचा आणि त्या गाडीला 200 किलोमीटर अंतर पार करायचं आहे. तर याचा अर्थ ती गाडी 4 तासामध्ये ते अंतर पार करेल. 50 चौक 200, 4 तास लागतील. जर स्पीड 25चा असेल तर मात्र 8 तास लागतील ते काम पूर्ण करायला, 200 किलोमीटर अंतर पार जाईल. जर स्पीड 100 किलोमीटर पर आवर असेल तर 2 तासात होईल आणि जर स्पीड 20 किलोमीटर पर आवर असेल तर 10 आवर्स लागतील. या पद्धतीने ते काम पूर्ण होईल. कोणतंही काम असू द्या, कामाच्या बाबतीत जर मजुरांची संख्या वाढली तर ते काम करायला कमी दिवस लागतील आणि कमी मजूर असेल तर जास्त दिवस लागेल. कोणते जसं उदाहरणार्थ एखाद्या पुस्तके 200 पानी पुस्तके त्याचा पण विचार करा. रोज 10 पानं वाचले तर 20 दिवस लागेल 200 पानी पुस्तक. रोज जर 50 पानं वाचले तर 4 दिवसात ते पुस्तक पूर्ण होईल वाचून. तर या प्रकारे इनव्हर्स व्हेरिएशन, एक क्वांटिटी वाढत जाते तेव्हा दुसरी क्वांटिटी कमी होत जाते, याला म्हणतात इनव्हर्स व्हेरिएशन. आणि हे लिहिलं पण कसं जातं, लिहिलं या पद्धतीने. आता हे वाचन पण असं होतं, एक्स व्हेरियस इनव्हर्सली ॲज वाय. इथं जरी 1/y दिसतोय तर 1 म्हणजे तो इनव्हर्स राहतो, पण वाचताना फक्त वाय. एक्स व्हेरियस इनव्हर्सली ॲज वाय किंवा एक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल ॲज वाय असं म्हटलं तरी चालतं. पण शक्यतो एक्स व्हेरियस इनव्हर्सली ॲज वाय. या दोघांमध्ये व्यस्त चलन. मग याच्यामध्ये काय स्थिर राहतं पहा, जसं इथं या दोघांचा भागाकार होता, एक्स आणि वायचा भागाकार म्हणजेच रेशो सारखा होता, तसं इथं ह्या दोन्ही ठिकाणी पहा एक्स आणि वायचा गुणाकार, सर्व ठिकाणी एक्स आणि वायचा गुणाकार सारखा राहील. म्हणजेच 50 गुणिले 4 200 होतात, 25 8 हे पण 200 होतात, 100 दुने 200 होतात आणि 20 गुणिले 10 सुद्धा 200 होणार. कारण का, कारण डिस्टन्स सेम आहे ना, डिस्टन्स 200 किलोमीटर आहे, काम एकच आहे, फक्त स्पीड कमी जास्त आहे, म्हणून यांचा मल्टिप्लाय स्थिर आहे. जसं इथं भागाकार म्हणतो मी डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये स्थिर राहतो, त्यालाच आपण रेशो म्हणतो. इथं तसं इनव्हर्स व्हेरिएशनमध्ये त्या दोन क्वांटिटीचा काय राहतो, गुणाकार स्थिर राहतो. गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि म्हणून स्थिर राहतो. मग आपण त्याला के म्हणजे कॉन्स्टंट मानतो, म्हणून इक्वेशन तर असं होईल 4x इंटू वाय इज इक्वल टू के वेअर के इज कॉन्स्टंट. आणि मग एक्स गुणिले वाय बरोबर के हे आहे इनव्हर्स व्हेरिएशनचं इक्वेशन. इज द इक्वेशन ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. इनव्हर्स व्हेरिएशन मग लक्षात ठेवा,
इन्व्हर्स व्हेरिएशन असेल तर त्या दोन क्वांटिटी जसं इथे एक्स आणि वाय तर यांचा गुणाकार स्थिर राहतो गुणाकार. आणि जर डायरेक्ट व्हेरिएशन असेल तर त्यांचा भागाकार म्हणजेच एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के. आणि हे कसलं इक्वेशन आहे इज द इक्वेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. लक्षात ठेवा इन्व्हर्स आणि डायरेक्ट व्हेरिएशनमधला हा महत्त्वाचा बदल आहे. गुणाकार इन्व्हर्समध्ये स्थिर राहतो आणि भागाकार डायरेक्टमध्ये स्थिर राहतो. काळ काम असेल तर शक्यतो इन्व्हर्स व्हेरिएशन असतं आणि पैशाच्या निगडीत एरियाशी निगडीत उदाहरणं असेल तर ते डायरेक्ट व्हेरिएशनशी निगडीत असतात. या पद्धतीने लक्षात आलं असेल डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये एक्स आणि वाय यांचा भागाकार स्थिर राहतो म्हणजेच एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के हे लिहिलं तरी चालतं इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आणि इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये एक्स इंटू वाय इज इक्वल टू के. मग यामध्ये फक्त काय करायचं राहतं तुम्हाला किमती टाकून उदाहरणं सॉल्व करायचे राहतात. पुढच्या तासाला आपण ह्या टॉपिकवरचे उदाहरणं पाहू.